पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकले. पेट्रोल 2.61 रुपये तर डिझेल 2.71 रुपयांनी वाढलं. गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ. रायगडच्या आंबेनळी घाटामध्ये जीप कोसळली. 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती. महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान आंबेनळी घाटातली मोठी दुर्घटना. चिपळूणच्या वालोपे इथं अपघातामध्ये चिमुकलीचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांनी 4 तास मुंबई गोवा महामार्ग रोखला. 12:30 वाजताची घटना. महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत. जेजुरी मंदिर परिसरामध्ये नेमकं चाललंय तरी काय? भाविकांवरती दुकानदारांची दादागिरी सुरूच. रस्त्यावरती गाडी उभी करण्यावरून अरेरावी. हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी. डिझेल घेण्यासाठी 1 किलोमीटरपर्यंत रांगा. ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. विधान परिषद निवडणुकीसाठी मवियामध्ये हालचालींना वेग. मवियाची आज मुंबईमध्ये बैठक होण्याची शक्यता. जागा वाटप उमेदवारांबाबत चर्चा होण्याचाही अंदाज. नीट पेपरफुटी प्रकरणी शुभम खैरनारला न्यायालयीन कोठडी. दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाचा निर्णय. पुण्यात शिवराज मोटेगावकरची कोट्यवधींची मालमत्ता. वारजे भागामध्ये मोक्याच्या ठिकाणी 51 गुंठे जागा. सीबीआय आणि ईडी करणार चौकशी. तुम्ही एम्स मध्ये लागणार. विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडत मोटेगावकरचा दावा करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल. झुरळ जनता पार्टीच्या मागे युवक उभे राहतात. युवा शक्तीला दुर्लक्षित करून चालणार नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थन. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमधील तो गॉड कोण? नीट पेपर फुटीच्या गॉडफादरचा तपासात सुरू. बोरिवली मधल्या पब मधील बाउन्सरची दादागिरी. बाउन्सरकडून लाथाबुक्क्या. लादी दगडानं ग्राहकांना मारहाण. मारहाणीमध्ये 2 जण गंभीर जखमी. यवतमाळमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची गो तस्करांकडून हत्या. घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये चित्रित. विठ्ठल रुक्मिणी मंदिर रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत बंद राहणार. भाविकांनी वेळेतच दर्शन रांगेमध्ये उभं राहावं. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाचं भाविकांना आवाहन. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या आरोपपत्रामध्ये धक्कादायक बाब समोर. रॉकेट बॉम्ब कसा बनवायचा हे चॅट जीपीटीला विचारलं. युट्यूब आणि फ्लिपकार्टचा देखील वापर. इराण युद्धावरती काही तासांमध्ये खुशखबर अपेक्षित. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची दिल्लीमध्ये सूचक वक्तव्य. पाकिस्तान लष्कराच्या सैनिकांवरती बलुचिस्तानमध्ये भीषण दहशतवादी हल्ला. 24 जणांचा मृत्यू. सैनिक आणि लष्करी अधिकारी असलेल्या ट्रेनवरती स्फोटकांनी भरलेली कार धडकली. रणवीर सिंग आणि फरहान अख्तर मधील डॉन 3 चित्रपटाचा वाद. निर्माता संघटनेमध्ये पोहोचला. 25 मे रोजी निकाल येण्याची शक्यता. रणवीरनं ऐन वेळी माघार घेतल्यानं मोठं नुकसान झाल्याचा फरहान अख्तरचा दावा. मुंबईला राजस्थान प्ले ऑफ मध्ये 4थं स्थान पटकावत पोहोचली. आता हैदराबादशी होणार लढत.